पिंपरी चिंचवडमध्ये पीएनजी गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला। मोहननगर परिसरामध्ये एमएनजीएल कंपनीच्या पीएनजी गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला। यामध्ये एक जण जखमी झालेला आहे। जखमीवर उपचार सुरू आहेत। शहरातील मोहननगर परिसरामध्ये पीएनजी स्फोट झाला। या स्फोटात पीएनजी गॅस पाईपलाईन वर असलेली माती आणि दगड हवेमध्ये फेकले गेले। यामध्ये एक दुचाकी स्वार हा जखमी झालाय। या घटनेची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहेत। अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ठेकेदाराला कुठल्याही प्रकारे त्याला पाठीशी न घालता, ठेकेदार तर जबाबदार आहेच, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मात्र ही जी एमएनजी कंपनी आहे हिच्यावर पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे। पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारे स्फोट झाला आणि कुठल्याही नागरिकाच्या, लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांना जर या ठिकाणी काही धोका निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या कंपनीची असेल। अशा प्रकारची लेखी आम्ही नगरसेवक म्हणून या चारही नगरसेवकांनी घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे।